चला नमस्कार सर्वांना. प्रत्येकाने रेल्वे एनटीपीसीचा फॉर्म भरलाच असेल. ग्रॅज्युएट लेवलवर आणि अंडर ग्रॅज्युएट लेवलवरचे फॉर्म आले होते. होपफुली मार्च एप्रिलमध्ये त्याची CBT 1 होणार आहे. त्यासाठी भरपूर पोरांनी कोणी इंग्लिशमधून प्रिपरेशन करताय, कोणी मराठीमधून करताय. तर बुक लिस्टसाठी भरपूर मुलांनी माझ्याकडे फोन केलेत की सर कोणते कोणते पुस्तकं आम्ही वापरायला पाहिजेत ते सांगा. थोडा उशिराच झाला व्हिडिओला, पण इट्स ओके. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बुक लिस्ट आणि टेस्ट सिरीज वगैरे बद्दल इन्फॉर्मेशन फॉर RRB NTPC देणार आहे. आणि बघा NTPCचा आता तर फॉर्म भरून झालेत, भरपूर पोरांनी भरले असतील, त्यांची एक्झाम पण होईल. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी पण NTPC येईल आणि प्रत्येक वर्षी तुम्ही NTPC देणार तर काही स्पेसिफिक बुक्स असतात जे का तुम्ही रेफर केले तर तुम्हाला एक्झाममध्ये फायदा होतो. आणि काहीतरी टेस्ट सिरीज असतात महत्त्वाचे रिलेव्हंट. त्या टेस्ट सिरीजवरून तुम्ही मॉक टेस्ट दिला तर तुम्हाला फायदा होतो. त्याचं डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. दोन्ही माध्यमांसाठी करणार आहोत. तुम्ही मराठीमधून एक्झाम देताय किंवा इंग्लिशमधून एक्झाम देताय तरी पण हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल आहे. चला पुस्तकांचं तर बघू त्याच्या अगोदर की सर NTPCचा नेमका पॅटर्न कसा राहतो. तर बघा प्रत्येकाला माहिती आहे की NTPC मध्ये CBT 1 म्हणजे प्रिलियम्स आणि CBT 2 म्हणजे मेन्स, दोन एक्झाम होतात. CBT 1 मध्ये 3 सब्जेक्ट तुम्हाला विचारले जातात: जनरल अवेअरनेस, मॅथ आणि रिझनिंग. याच्यामध्ये इंग्लिश नाही विचारल्या जात. भरपूर पोरं त्याच्यामुळेच खुश होतात की इंग्लिश नाही विचारल्या जात रेल्वेमध्ये. ठीक आहे. 40 क्वेश्चन्स तुमचे जनरल अवेअरनेसचे आहेत CBT 1 मध्ये प्रीमध्ये. 30 क्वेश्चन मॅथ्स आणि रिझनिंगचे आहेत. असे 100 क्वेश्चन्स तुमचे राहतात आणि कंपॅरेटिव्हली तुम्हाला जास्त टाइम भेटतो रेल्वेसाठी. 90 मिनिट तुम्हाला भेटतात. एरवी कोणत्या पण एक्झामला इथं 60 मिनिटात भेटतात, पण तुम्हाला 90 मिनिट इथं रेल्वे देते. म्हणजे 1.5 टाइम तुम्हाला जास्त टाइम इथं भेटतो. तर जनरल अवेअरनेसचे 40 क्वेश्चन, मॅथ्सचे 30 आणि रिझनिंगचे 30. त्याच्यानंतर CBT 1 जर तुम्ही क्लिअर केलात तर नंतर मग तुम्ही CBT 2 साठी क्वालिफाय होता. आणि CBT 2 मध्ये पण तुम्हाला हे 3च सब्जेक्ट विचारले जातात. फक्त इथं थोडं पेपर 100चा न होता आता 120 मार्काचा होऊन जातो. सेम 3 सब्जेक्ट राहणार आहेत: जनरल अवेअरनेस, मॅथमॅटिक्स आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग. आणि ते पण जनरल अवेअरनेसचे 50 क्वेश्चन्स राहणार आहेत. 35-35चा कॉम्बो, मॅथ्स आणि रिझनिंगचा 70चा कॉम्बो राहणार आहे. तर 120 क्वेश्चन्स इथं पण तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत CBT 2 म्हणजे मेन्समध्ये. आणि इथं पण तुम्हाला 1.5 घंट्याचा टाइम अलॉट केलेला आहे. तर हा तर झाला की सर CBT 1 होणार, CBT 2 होणार आणि दोन्ही एक्झाम क्वालिफाय केल्याच्या नंतर तुमचे मेडिकल चेकअप व्हिडिओ, आपलं त्याच्यानंतर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा त्याच्यानंतर स्किल टेस्ट ज्या पण लागतात. रेल्वेच्या याला टायपिंग लागते, कोणत्या कोणत्या पोस्टला CBOT लागतो. तर या सर्व प्रोसेसरमधून तुम्ही जाणार आहात. तर सर राहिला प्रश्न प्री आणि मेन्सचा. 3 सब्जेक्ट आहेत. 3 सब्जेक्टला महत्वाचे पुस्तकं सांगता काय? तर सर्वात महत्वाचा सब्जेक्ट इथं जनरल अवेअरनेस बनून जातो. कारण प्रीमध्ये पण 40 मार्काला आणि मेन्समध्ये पण जवळजवळ 50 मार्काला, म्हणजे 40% जरी तुम्ही म्हणताल तरी 40% तुमचं जे वेटेज आहे ते जनरल अवेअरनेसला आहे. मग भरपूर पोरांना परेशानी होऊन जाते की सर नेमकं जनरल अवेअरनेस ठीक आहे, लेक्चर्स वगैरे बघू, तुम्ही एखादी बॅच लॉन्च केली, तुमची बॅच पण करू किंवा कोणत्या पण सोर्सची एक बॅच घेऊ, पण रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यूनी एक चांगला बुकता सोर्स, बुक्त पुस्तक, चांगलं पुस्तक सांगता येईल का सर? तर बघा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत 2 प्रकारचे पुस्तकं. 2 प्रकारचे म्हणजे एकतर तुम्ही लुसेंट सोबत जाऊ शकता, एकतर तुम्ही परमार अकॅडमीचं फॅटमॅन सोबत जाऊ शकता. मॅक्सिमम लुसेंट थोडं कॉम्प्रेहेन्सिव्ह आहे. म्हणजे लुसेंटमध्ये खूप जास्त डाटा आहे. ज्या आता तुमच्याकडे 2-3 महिने तुम्ही लुसेंट यूज करू शकता. पण ज्या मुलांना टाइम भेटत नाही, शॉर्टकटमध्ये रिव्हिजन करायचंय पण चांगलं करायचंय, तर ते शॉर्टकटमध्ये रिव्हिजन करायला फॅटमॅन पण घेऊ शकता. हे थोडं शॉर्टकटमध्ये रिव्हिजन होऊन जातं, पण याच्यामध्ये एकदम कॉम्प्रेहेन्सिव्ह रिव्हिजन होऊन जातं. हे कोणत्या माध्यमासाठी? इंग्लिश माध्यमासाठी. व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा. मराठी माध्यमासाठी, मराठीमधून कंटेंट कोणत्या प्रकाशनाचं किंवा कसं कसं करायचं ते पण मी सांगणार याच्यामध्ये. तर इंग्लिशसाठी, जनरल अवेअरनेससाठी तुम्ही एक काम करू शकता. जर तुम्ही ऑप्ट करताय की मला लुसेंट मधून कव्हर करायचंय, तर असं येलो कलरचं लुसेंटचं जनरल नॉलेजचं एक पुस्तक येतं, ते पुस्तक तुम्ही घ्यायचंय. आणि रेल्वे म्हटल्यावर सायन्सवर जास्त फोकस राहतो. सायन्सचे क्वेश्चन्स जास्त येतात रेल्वेच्या एक्झाममध्ये. तर तुम्ही जनरल सायन्सचं एक लुसेंटचं अलग पुस्तक आहे ते पण घेऊ शकता. असं काही नाही, याच्यामध्ये पण फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी म्हणजे सायन्स इन्क्लुडेड आहे. पण स्पेशल डीपमध्ये की रेल्वे थोडं सायन्सचे जास्त क्वेश्चन विचारते म्हणून हे पुस्तक, तर ह्या पुस्तकातून तर तुम्ही सायन्स करणारच, पण याच्यामधून पण तुम्ही सायन्स करू शकता. म्हणजे जर तुम्ही हे स्विच केलं, हे केलं तरी वेल अँड गुड आहे. त्याच्यानंतर ऑर म्हणतोय मी, अँड नाही म्हणत आहे. तुम्ही मग थोडं कमी टाइम आहे तुमच्याकडं, थोडं इंटरॅक्टिव्ह गोष्टी बघायच्या आहेत, थोड्या ट्रिक्स वगैरे आहेत त्याच्यात, तर हे फॅटमॅन आहे परमार अकॅडमीचं. हे फॅटमॅन
तुम्ही रेफर करू शकता. मग सर या 2 पुस्तकातून तर एखादं तुम्ही बॅच कराल, आपली कराल किंवा बाहेर कोणत्याही सोर्सची तुम्ही बॅच कराल. त्याच्यानंतर मग तुम्ही याच्यातून रिव्हिजन करा, राईट? रिव्हिजन केल्याच्या नंतर मग तुम्हाला काय करायचंय माहिती का? रेल्वेचं प्रिव्हियस इयरचं एक पुस्तक येते किरणचं, किरण रेल्वे जनरल अवेअरनेसचं. त्या पुस्तकातून तुम्हाला फक्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि मॉक लावायचे. एवढी सिंपल स्ट्रॅटेजी तुम्हाला जीकेसाठी ठेवायची. एक बॅच आपल्या प्लॅटफॉर्मची असू शकते, कोणत्या पण प्लॅटफॉर्मची, तुम्हाला फ्रीडम आहे तुमचं. त्याच्यानंतर या 2 बुक्समधून रिव्हिजन करा किंवा एका बुकमधून रिव्हिजन करा आणि त्याच्यानंतर किरण पब्लिकेशनचं रेल्वेचं PYQचं पुस्तक राहतं. आता ते प्रत्येकालाच माहिती असेल, नसेल माहिती मी घेऊन आलो असेल याच्यामध्ये पुढं पुस्तक कोणतं आहे तर ते घेऊन प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फक्त तुम्हाला एकदा गो थ्रू करायचे आणि एखादा क्वेश्चन त्याच्यामध्ये नवीन वाटला तुम्हाला तर मग तुम्ही तो नोट डाऊन करून ठेवायचा किंवा मॉक देताय, मॉकमध्ये एखादा क्वेश्चन नवीन वाटला तुम्हाला तर तो पण नोट डाऊन करून ठेवायचा. मॉक कुठून द्यायचं तर ऑलिओ बोर्डपेक्षा चांगला सोर्स नाहीच मॉकसाठी, ऑलिओ बोर्ड किंवा टेक्स्ट बुक. पण ऑलिओ बोर्ड आता सध्या रिलेव्हन्सी ऑलिओ बोर्डची खूप वाढलेली आहे. हे बघा हे पुस्तक, तिथून तुम्ही रिव्हिजन केलात की नंतर 2025चं एडिशन बघायचं कोणाचं, किरण रेल्वे म्हणून येतं, ऑल एक्झाम्स जनरल अवेअरनेस अँड जनरल सायन्सचे चॅप्टर वाईज सॉल्व्ड पेपर्स. म्हणजे मागच्या 10-12 वर्षात रेल्वेने जे काही प्रश्न विचारलेले आहे तिथून तर आपला अभ्यास झाला. इथं मग एक बघायचं, अप्लाय करून बघायचं की आपण एखादा फॉर एक्झाम्पल तुम्ही हिस्ट्रीचा अभ्यास त्यातून केलात, कोर्स केलात, त्याच्यानंतर लुसेंटमधून हिस्ट्री रीड करून घेतलात, रिव्हिजन दिलात, नंतर हिस्ट्रीचे क्वेश्चन, कारण ते चॅप्टर वाईज आहेत, चॅप्टर वाईज हिस्ट्रीचे क्वेश्चन याच्यातून सॉल्व्ह करून बघा. एखादा क्वेश्चन नवीन वाटला तर तुमच्या ज्या नोट्स राहतात, नोट्सला अपडेट करत राहा, अपग्रेड करत राहा किंवा पुस्तकावर जरी लिहून ठेवलं लुसेंटवर वरच्या साईडला की हा नवीन क्वेश्चन आला होता, हा पण डाटा आपल्याला माहित पाहिजे कारण रेल्वेमध्ये विचारला जातो, तर या गोष्टी तुम्ही जनरल अवेअरनेससाठी करू शकता. जनरल अवेअरनेस आलं म्हणजे करंट अफेअर्स पण येतं आणि स्टॅटिक जीके पण येतं. हे तर तुम्ही हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्सचं झालं. आता करंट अफेअर्स कसं करायचं आहे ते एक गोष्ट सांगतो तुम्हाला. रेल्वेमध्ये करंट अफेअर म्हटल्यावर काय ना माहिती का, 1 ते 1.5 वर्षाचं करंट अफेअर तुम्हाला विचारलं जातं रेल्वेच्या एक्झाममध्ये. 5-7 क्वेश्चन करंट अफेअरवर तुम्हाला येतात. तुम्ही काय करायचंय माहिती का, करंट अफेअर्स जास्तीत जास्त एका वर्षाचं करायचं. फॉर एक्झाम्पल आता या वर्षाची एक्झाम मार्चमध्ये होणार आहे, तर या मार्च पासून ते मागच्या मार्च पर्यंत, म्हणजे 2026च्या मार्च पासून ते 2025च्या फेब्रुवारी मार्च पर्यंत तुम्हाला मागं जायचंय करंट अफेअर्स करत. आणि फोकस करा की मंथली करंट अफेअर्सचे जे बंच राहतात कोणत्या पण सोर्सचे तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, किंवा आपल्या प्लॅटफॉर्मवर पण आपण मंथली करंट अफेअर्स तुम्हाला घेऊन येऊ. पण तोपर्यंत तुम्ही शांत थोडी बसायचं. तोपर्यंत कोणत्या पण सोर्सचे मंथली करंट अफेअर्सचे ज्या PDF राहतात त्या PDF डाउनलोड करून घ्यायच्या, मंथली करंट अफेअर्स रीड करत राहायचं. त्याच्यानंतर स्पेशल फोकस ठेवायचा आहे तुम्हाला स्टॅटिक जीकेवर. आता स्टॅटिक जीके कुठे भेटणार आहे सर, तर मी जे लुसेंट बोललो तुम्हाला त्या लुसेंटमध्ये पण स्टॅटिक जीके आहे. त्याच्यानंतर मी जे फॅटमॅन बोललो तुम्हाला त्या फॅटमॅनमध्ये पण स्टॅटिक जीके आहे. स्टॅटिक जीके म्हणजे काय सर, स्टॅटिक जीके म्हणजे अशा गोष्टी ज्या बदलत नाहीत. बदलत नाहीत म्हणजे काय नाही बदलत, डान्सेस झाले, स्टेट झाले, स्टेटच्या कॅपिटल झाल्या, त्याच्यानंतर CM गव्हर्नर तर करंटमध्ये येतात पण तरी पण ते खूप दिवस बदलत नाही, तर स्टॅटिकच समजून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर पर्वत, त्याच्यानंतर नद्या, त्यांचे उगमस्थानं, रिव्हर बँक, सिटीज, इन्स्ट्रुमेंट वाजवणारे लोक, त्याच्यानंतर ट्राईब्स इंडियाच्या, त्याच्यानंतर वॉटरफॉल्स, या सर्व गोष्टी ज्या बदलणार नाही कधीच त्या स्टॅटिक जीके मध्ये येतात. नॅशनल हायवे, नॅशनल वॉटरवेज, स्टॅटिक जीकेच झालं हे, कारण का ते पण लवकर बदलत नाही. ते स्टॅटिक जीकेवर पण तुम्हाला खास फोकस ठेवायचा आहे. कुठं भेटणार आहे सर, आपल्या कोर्समध्ये तर भेटणार, ते तर सोडून द्या. पण रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यू ज्यांना रीड करायचं फक्त, लुसेंटमध्ये पण स्टॅटिक जीके आहे आणि फॅटमॅनमध्ये पण स्टॅटिक जीके आहे. आय होप क्लिअर झाली असेल तुम्हाला स्ट्रॅटेजी की नेमकं जीके साठी तुम्हाला कशी स्ट्रॅटेजी ठेवायची. राहिला प्रश्न आता सेकंड सब्जेक्ट आहे तुमचा मॅथ. बघा मॅथचं कसं आहे, रेल्वेमध्ये मॅथ किंवा कॉन्ट तुम्ही म्हणता तो तेवढा काही असा हायर लेवलचा विचारला जात नाही, त्याच्यामुळे चिल मारा. जर तुम्ही बँकिंगची तयारी केलेली आधी तर तुम्हाला फक्त 2-3 टॉपिक एक्स्ट्रा करायचे, जसं अल्जेब्रा, जॉमेट्री, ट्रिग्नोमेट्री, मेन्सुरेशन. आणि तुम्ही जरी स्टाफ सिलेक्शन कमिशनची तयारी केली आहे तर तुम्हाला तर खूप लो लेवलचे क्वेश्चन्स वाटणार आहे रेल्वेचे. खूप मॅथ त्याच्यामध्ये अवघड विचारलं जात नाही. एकदम बँक देताय तुम्ही तर प्री लेवलचे क्वेश्चन्स राहतात आणि SSC देताय CGL तर प्री लेवलचेच क्वेश्चन राहतात. त्याच्या पण जास्त काही अवघड राहत नाही आणि बँकेची तयारी करणारे पोरं पण याला ऑप्ट करू शकतात, कारण का 4-5 क्वेश्चन ॲडव्हान्स मॅथचे राहतात. तुम्ही 2-4 दिवस जर तुमचे दिलेत आणि तुम्ही इंटेलेक्ट पर्सन आहात, थोडं तुम्हाला लवकर समजतात गोष्टी, तर तुम्ही खूप लवकर ते अल्जेब्रा, जॉमेट्री, ट्रिग्नोमेट्री, मेन्सुरेशन हे टॉपिक्स आहे ना तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. काय करायचं सर, पहिली गोष्ट तर प्रत्येक टॉपिकच्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजे. त्यासाठी काय, एक बॅच कोणती पण घ्या. पुन्हा एकदा एक बॅच कोणती पण तुम्हाला आधी खतम करायची, कोणत्या पण प्लॅटफॉर्महून आमची बॅच घ्या किंवा बाहेरची बॅच घ्या, काही प्रॉब्लेम नाही. कोणत्या पण प्लॅटफॉर्महून तुम्ही एक बॅच काय करायची, कंप्लीट करायची.
फॉर एक्झाम्पल आता पूर्ण बॅच कंप्लीट होस तर वाट नाही बघायचं. फॉर एक्झाम्पल त्या बॅचमध्ये तुमचं पर्सेंटेजचं कन्सेप्ट सगळ्या संपल्या, पर्सेंटेज संपलं. मग त्याच्यानंतर काय करायचंय, पुन्हा रेल्वेचं ऑल एक्झामचं किरणचं मॅथमॅटिक्सचं चॅप्टर वाईज सॉल्व्ड पेपर्सचं एक पुस्तक येते, ते तुमच्याकडे पाहिजे. मग तुम्ही काय करायचं, एखादा टॉपिक तुमचा अभ्यास करून झाला की नंतर PYQ प्रॅक्टिस करायची, PYQ प्रॅक्टिस चॅप्टर वाईज PYQ प्रॅक्टिस करायची, आणि नंतर मॉक द्यायच्या. नंतर काय द्यायचं, मॉक. नंतर म्हणजे पॅरललीच चालतील या गोष्टी, राईट. मॉक म्हणजे काय, सर्व संपल्यावर मॉक देत नाही असं, म्हणजे मॉकमध्ये पण प्रॅक्टिस करायची माझं म्हणणं आहे. पुस्तकातून चॅप्टर वाईज प्रॅक्टिस करायची, मॉकमध्ये तुमची मिक्स प्रॅक्टिस होईल, असं तुम्हाला रुटीन ठेवायचं आहे. आणि जो टॉपिकचा क्वेश्चन तुम्हाला अवघड जातोय तो टॉपिक पुन्हा 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 करायचा, पुन्हा पुन्हा त्याची PYQ सॉल्व्ह करायचे, आणि मग हे असं करायचं. त्याच्यानंतर सब्जेक्ट आहे तुमचा रिझनिंग. रिझनिंगसाठी पण ती स्ट्रॅटेजी राहणार आहे. याच्यामध्ये पण रिझनिंग आहे ना, बँकेच्या प्री लेवलची समजून घ्या तुम्ही, बँकेच्या प्री लेवलची तुम्हाला रिझनिंग इथं बघायला भेटणार आहे. नॉन व्हर्बल पण बघायला भेटणार आहे, व्हर्बल नॉन व्हर्बल दोन्ही, म्हणजे SSCची पण रिझनिंग इथं बघायला भेटणार आहे. मिक्सअप करून टाकते बँकिंग आणि SSCला, खास करून SSCकडे इन्क्लाइंड असतं रेल्वे. तर बघा मग याच्यात पण सेम करायचं. एका बॅचमधून आहे तुम्हाला पूर्ण टॉपिक व्यवस्थित क्लिअर करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस फ्रॉम द PYQ बुक, म्हणजे हे बघा पुन्हा रेल्वे ऑल एक्झामचं रिझनिंगचं पण चॅप्टर वाईज पुस्तक येते किरणचं, जे ऑथेंटिक आहे, राईट. कारण जे जसे क्वेश्चन्स एक्झाममध्ये आले होते ॲज इट इज क्वेश्चन याच्यामध्ये असतात, मेन्शन असतं तिथं की कोणत्या तारखेला कोणत्या शिफ्टमध्ये आणि कधी क्वेश्चन आला होता. तर हे एकदम ऑथेंटिक आहे. रेल्वेमध्ये PYQ खूप मॅटर करतात, PYQ प्रॅक्टिस करून जाणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हेच पुस्तकं मी ठेवलेलं आहे. कारण राहिला प्रश्न कन्सेप्टचा, तर कन्सेप्टसाठी कोणत्या पुस्तकाची मॅथ्स आणि रिझनिंगला गरज नाही, हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. कारण तुम्ही जेव्हा कोर्स करता एखादा, तर कन्सेप्ट तिथं तुमच्या होणारच झाले आणि तिथं प्रॅक्टिस पण होणार झाली तुमची. पण तुमच्या साईडची एक्स्ट्रा प्रॅक्टिस म्हणून तुम्ही हे PYQ काय करायचं आहे. हे झालं इंग्लिश मिडियमसाठी. हे फक्त हे पुस्तकं हिंदी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत. हे पुस्तक कशामध्ये अवेलेबल, जेवढे पुस्तक मी आतापर्यंत तुम्हाला बोललो तिन्ही सब्जेक्टचे, ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत. कोणी मुलगा हिंदीमधून प्रिपरेशन करत असेल त्यांनी हिंदी मीडियमचं मागवायचं, एखादा मुलगा इंग्लिशमधून प्रिपरेशन करत असेल त्यांनी इंग्लिश मीडियमचं मागवायचं. हिंदी आणि इंग्लिश मीडियमवाल्यांचा प्रश्न इथं मिटला. आता राहिला प्रश्न आपल्या मराठी माणसाचा, की ज्यांनी मराठीमधून पेपर देणार आहे रेल्वेचा. आता मराठीमधून सोर्सेस खूप कमी आहेत, मार्केटमध्ये मराठीमधून सोर्सेस अवेलेबल नाहीत. तर एक काम करायचं, एक काम काय करणार तुम्ही बघा, आता लक्ष द्या व्यवस्थित. आता हे प्रकाशन मी इथं रँडम घेतलेलं आहे, तुम्हाला जे प्रकाशन आवडलं ते प्रकाशन तुम्ही घेऊ शकता. प्रकाशनाबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. माझं काय म्हणणं आहे, तुमच्याकडे 2 पुस्तकं असावेत मराठीमधून. आणि मार्केटमध्ये अवेलेबल आहे का? यस सर अवेलेबल आहे. तुम्ही फ्लिपकार्टवर टाकला, Amazonवर टाकला, तर फक्त काय सर्च करायचं तुम्हाला, पहिलं तर एक मास्टर गाईड म्हणून येतं, संपूर्ण लेखी परीक्षा CBT 1 + CBT 2, CBT 1 + CBT 2. म्हणजे हे जसं याच्यामध्ये कसं राहते माहिती का, काय म्हणायचं, मास्टर गाईड CBT 1 + CBT 2 रेल्वेसाठी. याच्यामध्ये काय राहतं, कम्प्लीट हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, त्याच्यानंतर मॅथ, रिझनिंग, कम्प्युटर, स्पोर्ट, कला, संस्कृती, अद्ययावत चालू घडामोडी. हे लेटेस्ट एडिशन कोणत्या पण प्रकाशनचं घेऊन टाका. इथं मी बी पब्लिकेशनचं उगा इमेज आणायची म्हणून आणलेलं आहे. हे 2025-26 माध्यम असं राहते तिथं, माध्यम मराठी CBT 1 आणि CBT 2. मास्टर गाईड म्हणजे थेरी बुक राहील. कसं बुक राहील, थेरी बुक. याच्यामध्ये पूर्ण थेरी राहील, रिझनिंगची पण थेरी राहील, मॅथची पण थेरी राहील, आणि जनरल नॉलेजची पण थेरी याच्यामध्ये राहील, विथ लेटेस्ट करंट अफेअर्स इन्क्लूड राहतील. असं एक पुस्तक तुमच्याकडे पाहिजे. याच्यानंतर काय पाहिजे सर, याच्यानंतर नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी CBT 1 CBT 2 स्पेशल प्रश्नपत्रिका संच तुमच्याकडं पाहिजे, स्पष्टीकरणासह प्रश्नसंच मराठीमधून. आणि हे अवेलेबल आहे म्हणून मी ते इमेजेस घेऊन आलो. फक्त काळजी एवढी घ्यायची की ऑर्डर करताना लेटेस्ट वाले एडिशन ऑर्डर करायचे. एक तर मास्टर गाईड आणि दुसरं तर प्रश्नपत्रिका संच इन्क्लुडिंग CBT 1 CBT 2 मराठीमधून अवेलेबल आहेत. अभ्यास करणाऱ्याला गोष्टी अवेलेबल आहेत. आता मी तर बी पब्लिकेशन घेतलेलं, तुम्ही बी पब्लिकेशनचं पण मागू शकता. मी काय कोणाची ॲडव्हर्टाईज करत नाही झालं. त्याच्यानंतर हे प्रज्ञा पब्लिकेशन मी उगा घेतलं, मी तुम्हाला दाखवायला की मराठीमधून मटेरियल अवेलेबल नाही, असं रडणाऱ्या पोरांसाठी सांगायलो की मराठीमधून मटेरियल अवेलेबल आहे. 2 पुस्तकं मागवायचे, एक मास्टर गाईड ज्याच्यामध्ये सर्व इन्क्लूड राहील, आणि दुसरं पुस्तक CBT 1 आणि CBT 2 चे प्रश्नपत्रिका संच मराठीमधून तुम्हाला मागवायचे आहे. मग सर एवढं केल्यानं होईल का? यस, एवढं केल्यानं होऊ शकते. मग तुम्हाला मॉक द्यावं लागतील, तुम्हाला काय द्यावं लागतील, जास्त मॉक द्यावं लागतील. पण एवढ्यानं होत नाही, कारण आजकाल कॉम्पिटिशन वाढले. हे तर तुम्हाला एक गाईड करेल फक्त, याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स कमी राहतील, आणि याच्यामध्ये पण नंबर ऑफ क्वेश्चन्स तेवढे घेणार नाहीत ते. मग एक्स्ट्रा प्रॅक्टिस म्हणून आम्हाला मराठीतून क्वेश्चन्स कुठे भेटणार असतात, ज्यांना पण एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायची, ज्यांना मॅथची एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायची मराठीतून, ते एक
एव्हरग्रीन पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीचा क्वेश्चन अवेलेबल आहे. आणि ह्याच्यातून जर तुम्ही कॉन्टचे क्वेश्चन सॉल्व्ह केले तर रेल्वेमध्ये येणारा कॉन्टचा कोणताच क्वेश्चन, कारण मराठीमधून रेल्वेमधून येणारा कॉन्टचा कोणताच क्वेश्चन तुम्हाला परेशान करणार नाही. मराठी आवृत्ती घ्यायची तुम्हाला यस चांद पब्लिकेशन RS अग्रवालच्या क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड पुस्तकची. हे पुस्तक कोणाला नाही माहिती, प्रत्येकाला माहिती. कॉन्ट ॲप पुस्तकाची मराठी आवृत्ती अवेलेबल आहे. याच्यातून तुम्ही चॅप्टर वाईज प्रॅक्टिस करू शकता. PYQ तर तुम्ही प्रॅक्टिस करणारच तिथून, मराठीमधून तेवढे PYQ अवेलेबल नाही आहेत, तर तुम्ही मराठी आवृत्ती कॉन्ट ॲपचा हे पुस्तक सॉल्व्ह करू शकतात. पुन्हा हे तर होणारच, एक बॅच तुम्ही कोणत्या पण प्लॅटफॉर्मवर करणार, प्रॅक्टिस फ्रॉम हे बुक आणि ते PYQ बुक, आणि त्याच्यानंतर तुम्ही मॉक लावणार. ठीक आहे. ट्राय टू रीड और सॉल्व हिंदी व्हर्जन ऑफ किरण. म्हणजे माझं म्हणणं मराठीमधून तयारी करणाऱ्या पोरांनी थोडं जर टॉलरन्स दाखवला स्वतःमध्ये आणि हिंदीची सोबत थोडी ओळख करून घेतली तर हिंदीमध्ये जे पुस्तक अवेलेबल किरणचे, कारण किरणमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह सगळे क्वेश्चन अवेलेबल आहेत, मराठीमध्ये तसं कोणतं पुस्तक नाही आहे. तरी पण हे जे मागचं पुस्तक मी तुम्हाला दाखवलं त्याच्यामध्ये एखाद्या वर्षाचे इन्क्लूड असतील, एखाद्या वर्षाचे नसतील, प्रॉब्लेम असेल. पण हे पुस्तक केल्याच्या नंतर तुम्हाला काही गरजच नाही PYQ बघायची, हे पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. रिजनिंगसाठी पण सेम गोष्टी राहणार आहेत. रिजनिंगचं त्याच्यातून तर तुम्ही करणार झाले. त्याच्यानंतर तुम्ही हे पुस्तक रिजनिंगसाठी पण RS अग्रवालचं यस चांदचं पुस्तक संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी याच्यातून मराठीतून प्रश्नांची चांगली प्रॅक्टिस करू शकतात. आणि मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही रिजनिंग आणि मॅथ मराठीतून हे 2 पुस्तकं जर खतम करून टाकले तर मला नाही वाटत की रेल्वेमध्ये कोणता प्रश्न तुम्हाला तकलीफ देईल. इव्हन रेल्वे सोडा, तुम्ही पुढे चालून मराठीमधून सरळ सेवेची कोणती एक्झाम द्याल, तिथं गणित बुद्धिमत्ता तर तुम्हाला परेशान नाही करणार. हे ऑल इन वन सोल्युशन आहे, आधीपासून वापरले गेलेले आहे. मला माझ्या डोक्यात आलं की हे मराठी माध्यमातून तयार करणाऱ्या पोरांसाठी चांगलं सोर्स असू शकतो. भरपूर एक्झाममध्ये क्वेश्चन बनण्याचा सोर्स हे RS अग्रवालचे पुस्तक आहे. खूप जुनं असं पुस्तक आहे ते, हे तुम्ही करू शकता. सर जीकेचं कसं आहे, त्याच्यामधून तर करणारच आहे मी जीके. अजून आम्हाला जीके मराठीमधून करायचं तर मटेरियल अवेलेबल आहे का, ते प्रत्येकाला माहिती. तात्याचा डोकडा. तुम्ही म्हणताल सर MPSCचं पुस्तक तुम्ही आम्हाला तिकडं वापरायला लावायला, बघा, एक तुम्ही मास्टर गाईड मधून तर जीके वाचूनच घ्याल, एखादी बॅच पण करून घ्याल कुठल्याही प्लॅटफॉर्मची. मग वाचायचंय, रीड करायचंय, रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे पुस्तक खूप चांगलं आहे. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची. कोणती गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला? एक गोष्ट लक्षात ठेवायची की याच्यामध्ये हे महाराष्ट्राच्या एक्झामसाठी बनलेलं आहे म्हणून याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, काय बोलायला मराठीमधून लेकरांना सांगायला, महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल, या 2 गोष्टी जर तुम्ही सोडल्या, कारण ऑल इंडिया लेवलची एक्झाम देताय, महाराष्ट्राला फोकस करून तेवढं विचारत नाही, तुम्ही फक्त याच्यामधून महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल या 2 गोष्टी नाही करायच्या. भारताचा इतिहास, भारताचा भूगोल, भारताची राज्यघटना, भारताची अर्थव्यवस्था, विज्ञान, विज्ञानमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि फिजिक्सला काय म्हणतात, भौतिकशास्त्र, हे सर्व तुम्हाला वाचायचंय. फक्त स्किप, कारण बाकीचा कंटेंट चेंज होणार नाही. ते ऑल इंडिया लेवलचं राहू द्या किंवा ते स्टेट लेवलचं पुस्तक राहू द्या, चेंज काय होणार आहे, फक्त इथं महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल इन्क्लूड राहील याच्यामध्ये. त्याच्याकडे तुम्ही जास्त फोकस करायचा नाही, कारण तुम्ही रेल्वेची एक्झाम ऑल इंडिया लेवलला देताय. मग हे महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल इग्नोर करून काय वाचायचं आहे, भारताचा इतिहास याच्यामधून वाचायचा आहे, भारताचं भूगोल याच्यामधून वाचायचं आहे. राज्यघटना सारखीच राहते, एकच राज्यघटना आपल्या देशात. त्याच्यानंतर अर्थव्यवस्था पण एकच राहते, त्याच्यानंतर विज्ञान पण एकच राहते. मग ते स्टेटची एक्झाम राहू द्या किंवा ती सेंट्रलची एक्झाम राहू द्या. एवढं छान पुस्तक आहे, याच्यामध्ये सर्व डिटेल, स्टॅटिक जी की पण याच्यामध्ये इंडिया लेवलचं बऱ्यापैकी व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. आय होप तुम्हाला या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आणि आपल्या चॅनलवर तर मी आता घेऊनच येणार आहे कंटिन्युअस लेक्चर. ठीक आहे. त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट होती, बघा हे प्रश्नपत्रिका संच येऊन जातो कोणत्या पण प्रकाशनचा. महत्वाची गोष्ट मला बोलायची होती, मार्केटमध्ये सध्या तुम्ही इंस्टाग्राम जर वापरत असाल, मार्केटमध्ये जर तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल तर तुम्हाला रील्स येत असतील, टॉपर्स नोट्स, RRB NTPC, ते या हिंदीमधून आणि इंग्लिशमधून अवेलेबल आहेत. हिंदीमधून आणि इंग्लिशमधून या खूपच शॉर्टकट आहेत, तुम्ही याचा पण वापर करू शकता. काही मुलांना टाइम नसतो, खूप कमी टाइमात कव्हर करायचं असतं, तर तुम्ही जर इंग्लिश किंवा हिंदीमधून प्रिपरेशन करताय तर तुम्ही या टॉपर्स नोट वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. टॉपर्स नोट तुम्ही शॉर्टकटमध्ये हँड रिटन नोट्स येतात, त्या मराठीमधून अवेलेबल नाही, हा प्रॉब्लेम आहे. मराठीमधून पुढे चालून ते अवेलेबल करतील तर खूप चांगली गोष्ट आहे. पण स्पेशल RRB NTPC साठी मार्केटमध्ये टॉपर्स नोट्स पण आलेला आहे, हिंदी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे, ते पण तुम्ही घेऊ शकता, जे पोरं हिंदी आणि इंग्लिशमधून क्लिअर करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर सर
मॉक टेस्ट कोणत्या द्यायच्या, तर मी तुम्हाला तो 2 सोर्सेस सांगतो मॉक टेस्टसाठी. ऑलिव्ह आणि त्याच्यानंतर टेक्स्टबुक, याच्या पलीकडे जायचं नाही. जास्त ठिकाणच्या मॉक टेस्ट देत बसायचं आणि स्वतःला कन्फ्यूज करत बसायचं नाही. आणि दोन्हीचे दोन्ही प्लॅटफॉर्म विकेंडच्या टायमाला फ्री ऑल इंडिया मॉक टेस्ट कंडक्ट करवतात. फ्री ऑल इंडिया मॉक टेस्ट प्रत्येकाला द्यायचीच आहे. आणि तुम्ही आता सध्याच्या कंडिशनला 2 दिवसाआड एक मॉक जरी दिला स्वतःहून, म्हणजे हप्त्यातून तुम्ही 3 मॉक जरी दिला सध्याला, कारण तुम्हाला आता सिलेबस पण कव्हर करायचा आहे, हप्त्यातून 3 मॉक द्या, नंतर लाईव्ह मॉक एक देऊन टाका, म्हणजे हप्त्यातल्या 4 मॉक जरी झाल्या तरी सफिशियंट आहे सध्याला. किंवा हप्त्यातून 2च द्या तुम्हाला, कारण सिलेबस कव्हर करायचा. हप्त्यातून 2 मॉक द्या तुमच्या, कारण याचं हे येऊन जातं ना सबस्क्रिप्शन, त्याच्यामध्ये मॉक येतात, तुमच्या द्या. आणि एक लाईव्ह हप्त्यातून, एक लाईव्ह याची द्या आणि एक लाईव्ह याची द्या. 2 मॉक या होऊन जातील, 2 मॉक या होऊन जातील. 4 मॉक मध्ये तुमचं बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. मॉक देताना थोडं डोकं ठिकाणावर ठेवून द्यायचंय. मॉक दिल्याच्या नंतर त्याचं एक्सप्लेनेशन करायचंय. एक्सप्लेनेशन केल्याच्या नंतर नोट डाऊन दी क्वेश्चन्स विच यू थिंक डिफिकल्ट फ्रॉम दी मॉक इन द सेपरेट नोटबुक. किंवा जे क्वेश्चन्स तुम्हाला डिफिकल्ट वाटले ते क्वेश्चन्स काय करायचे, तुम्हाला अलग नोटबुकमध्ये हे करून ठेवायचे, नोट डाऊन करून ठेवायचे. किंवा ज्या क्वेश्चननी जास्त टाइम घेतला तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी, त्या क्वेश्चनला पण शॉर्टकटमध्ये कसं करता येत होतं हे एखाद्या टीचरला मला पाठवा, किंवा दुसऱ्या कोणत्या पण टीचरला पाठवा, आणि किंवा तुमच्या मित्राला विचारा की याला अजून शॉर्ट कसं करता येईल वगैरे वगैरे. टाइम खूप महत्त्वाचा असतो एक्झाममध्ये. ही स्ट्रॅटर्जी असेल, ही बुक लिस्ट वगैरे. आता पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे की काही वर्किंग लोक आता प्रिपरेशन करतायत आणि काही नॉन वर्किंग लोक प्रिपरेशन करतायत, की स्टडी मॅनेजमेंट कसं करू शकतो आपण सेंट्रलच्या एक्झाम्समध्ये. त्याच्यामध्ये मी SSC असेल किंवा रेल्वे असेल, दोन्ही एक्झामसाठी तुम्ही नेमकं टाईम मॅनेजमेंट किंवा हाऊ टू स्टडी टाईम मॅनेजमेंट स्ट्रॅटर्जी कशी असू शकते याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या चॅनलवर तुम्हाला असेच अपडेट आता इथून पुढं कंटिन्युअसली भेटत जातील. रेल्वेचं पण कॅलेंडर आलेलं आहे, SSCचं पण कॅलेंडर आलेलं आहे. मी कालच SSC कॅलेंडरवर एक व्हिडिओ टाकला. आता पुढचा व्हिडिओ मी रेल्वे कॅलेंडरवर टाकेल. आणि मग नंतर आपलं या चॅनलवर कंटिन्युअसली तुम्हाला बंबार्डिंग चालू राहील. टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, अभ्यास कसा करायचा, लाईव्ह मॉक पण आपण या चॅनलवर देऊ. जे हॉटस्पॉट टॉपिक आहे जिथून क्वेश्चन्स बनवू शकतात, ते क्वेश्चन्स किंवा ते टॉपिक्स पण इथे शिकवल्या जातील तुम्हाला. त्याच्यामुळे तुमच्या मित्रामैत्रिणींना किंवा तुम्ही पण सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करत जा. व्हिडिओला काही सजेशन असल्या तर कमेंट बॉक्समध्ये टाकत जा. तुमचा काही क्वेश्चन आहे, क्वेरी आहे, कमेंट बॉक्समध्ये टाका. जे मित्र तुमची तयारी करतायत रेल्वे आणि स्टाफ सिलेक्शनला, त्यांना या चॅनलबद्दल सांगा आणि व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे. भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये, जिथं का रेल्वेच्या कोणत्या कोणत्या वॅकन्सीज पुढच्या 1 वर्षात येणार आहे त्याच्याबद्दल डिस्कस करू. आणि नंतर मग टाईम मॅनेजमेंट आणि स्टडी कसा करत असतात रेल्वे आणि SSCचा एकत्र, त्याच्याबद्दल पण आपण डिस्कशन करू. आणि स्लोली मग आपण टॉपिक्सवर जाऊ. आणि मग या चॅनलवर तुम्हाला भरपूर काही महत्त्वाचं भेटणार आहे. ते GKचं असू शकते, इंग्लिशचं तर SSCसाठी लागतं, इंग्लिशचं असू शकते, किंवा मॅथ्सचं असू शकते, किंवा ॲडव्हान्स मॅथ्सच्या काही चॅप्टर्स असू शकतात. ते सर्व तुम्हाला इथं पुढच्या 1 वर्षात ज्या 2026मध्ये रेल्वेच्या आणि SSCच्या एक्झाम होणार आहे, त्या सर्व एक्झामसाठी प्रॉपर गायडन्स तुम्हाला या चॅनलवर भेटणार आहे. प्लस लाईव्ह मॉक टेस्ट पण आपण इथं देऊन बघणार आहे. सर्व गोष्टी इथं होणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ लिंकमध्ये मी टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक टाकतोय, ते टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करून ठेवा. आणि व्यवस्थित अभ्यास करा. पुढच्या वर्षी नक्की नोकरी काढायची हे ध्येय तुमच्या मनात ठेवा आणि ते गाठा. चला, धन्यवाद.